शपथ विधी घेणार आहे, शपथ ग्रहण त्यांचं होणार आहे, मुख्यमंत्री तोच बनणार आहे. म्हणून आम्हाला चिंता नाही, पण यांना चिंता करण्याची काय घाई आहे. म्हणून चिंता तुम्ही करू नका. 5 तारखेला 5 वाजता त्यांना निमंत्रण आम्ही पाठवणार आहोत. शपथविधीच्या समारोहाला या आणि त्या पहा महायुतीची सत्ता कशी चालते, कशी आलेली आहे आणि कोण कोण तिथं उपस्थित आहेत, हे सर्व नयनरम्य सुख त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न त्या दिवशी करणार आहोत. पण निकालामध्ये बहुमत मिळून देखील इतका उशीर का लावतात असं वारंवार तुमच्यावर टीका होताना बघायला मिळते. अहो, टीका करणाऱ्यांना थोडं तरी सेन्स आहे का? 2019ला 1 महिन्याचा कालावधी का लागला, याच्यावर काय भाष्य करतात का ते? नाही. अहो, आम्हीच ते होतो ना, आम्ही हॉटेलमध्ये आम्हालाच बंदिस्त करून ठेवलं होतं ना. आता तर आम्ही मोकळे फिरतोय सगळीकडे. आणि सत्ता येऊन सुद्धा काय कमवलं यांनी? घरात बसून सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला. म्हणून सत्ता 2.5 वर्ष गेली कशी चालवली ना, हे लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून लोकांनी भरभरून मतदान दिलेलं आहे. जी काही भाषा करत होते ना, हे टोमण्याची, टीकाची, गद्दारीची, खोक्याची, लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. हे त्यांचं दुखणं आहे. म्हणून आता टीका करायला कोणताही चान्स नाहीये. काहीतरी बोललं पाहिजे. मग ईव्हीएम बोलतील, कधी याच्यावर विस्तारावर बोलतील, कधी खात्यावर बोलतील. आम्ही त्याची चिंता बिलकुल करत नाही. मस्त सत्ता आलेली आहे, चांगल्या लोकांचं सेवा करू आणि हे सत्ताचं काय बेनिफिट लोकांना देता येईल त्याचा प्रयत्न करू. पण संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मांत्रिकांची गरज आहे की डॉक्टरांची गरज, असा सवाल त्यांनी विचारलाय. बंगालचा जादूगार घरी आणून बसून काय उपयोग केला झाला त्यांचा? जादूगारावर सत्ता येत नसते, हे त्यांना आता कळायला पाहिजे. बंगालचा जादूगार आणला होता, काली जादू. काय झालं त्या काली जादूचं? जादू करून जर सत्ता येत असेल तर लोक प्रचाराला बाहेर कशाला पडतात? लोकांची कामं कशाला करायची? मग ह्या जादू टोण्यामुळे सत्ता येत नसते, तर लोकांसाठी मेहनत करावं लागते, लोकांचं मन जिंकावं लागतं. आणि हे जादू टोण्याचे प्रयोग आता बंद करा. त्या प्रयत्नांत फसलेत आणि त्याचं तोंड ना जे घाण ओकते ते सुद्धा बंद न झाल्यामुळंच त्यांची सत्ता गेलेली. त्यांनी टोकाची टीका अशी देखील केलेली आहे की यांच्या अंगातली भूत आहेत ती भूत उतरवण्याची गरज सध्या बघायला मिळते, अशी टीका पूर्ण शिवसेना शिंदे गटावर केलेली आहे. अहो, हे भूत आता तुमच्या डोक्यावर नाचायला लागलेली आहेत. तुमच्या अंगात जे काही भूत होतं ना, ते भूत उतरून आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवलेलं की तुमची जागा कुठे आहे. आमचे भूत नका उतरू, आमच्या दाढीला बी हात नका लावू. नसता तुमचं जे काही पानिपत झालं ना, त्यात आणखीन खड्ड्यात झालं. म्हणून आता टीका कितीही केली तरी लोक आता तुम्हाला जवळ करणार नाहीत, हे नक्की झाल्यामुळं त्यांचा एक डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा त्यांचा आता एक काय त्याला म्हणता येईल भाव झालेला आहे. आणि ते त्या डिप्रेशनमधून आता बाहेर येणार नाहीत. यांनी आता सरळ लंडनला फिरायला जावं, आराम करावं. त्यांनी असंही म्हटलंय की मुख्यमंत्री आजारी आहेत, ते अँब्युलन्समधून येतील, अशा शब्दांमध्ये खरं तर टीका केली एकनाथ शिंदे यांच्यावर की त्यांची तब्येत बरी नाहीये, ते कितपत बरे होतील माहित नाही आणि ते अँब्युलन्समधून शपथविधीला येतील का? ते कसे येतील, कधी येतील, ह्या पातळीवर टीका करणं याच्या संजय राऊत सारख्या माणसाला शोभतं. त्यांच्यावर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तो आदित्य काहीतरी बोलतोय. मॅच्युरिटी नसलेले लोक येते. उद्धव साहेब जेव्हा लीलावतीला ऍडमिट होते त्या टायमाला आम्ही त्यांना लवकर बरं होण्याची देवाकडे प्रार्थना केली.